तुझं सिद्धू, तुझं पाय दुखतं? पाय नाही दुखत, काय दुखते? थोडा ओठ दुखत आहे. तुझ्या तो कुछ तो गडबड लग रहा है इसमें 100%. काय एंड अजून दिसत नाही. त्याला पनीर पसंद आहे, त्याच्यासाठी पनीर पसंद आहे. यो हॉटेलांची बाहेर घालून ते ना पनीरच्या बरोबर तुम्हाला कांदा पण खायचा असेल तर पण 2, पण त्याच्यासाठी आहे पनीर 2 प्याचा. नाही. चल ना आता कला चल ना इकडच्यात पाया पडून घ्या गाईस. एक्सपिरियन्स इन समृद्धी महामार्ग गाईस. लेट्स गो. 220 च्या स्पीडला. गुड मॉर्निंग गाईस, स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. नमस्कार गाईस, स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग स्वागत आहे गाईस तुमचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर वांगा फॉर्च्युनर लेने का. तर आज आम्ही त्र्यंबकेश्वरला चाललोय. का चाललोय? कारण की आम्ही दर एकादशीला जातो तिथं फरायला घेऊन. मग या वर्षी पण चाललोय. तुम्हाला याच वर्षी दिसेल कारण की ब्लॉग याच वर्षी चालू गेले. तर आता मी तयारी करतो. तयारी म्हणजे काय, शर्टच घालत आहे, पॅन्ट तर घातलेली आधीच. आणि बोल. जी दरवर्षी इथल्या 4-5 ती दरवर्षी दिंडी जाते ना, त्यांना आम्ही नाश्ता देतो दरवर्षी. या वर्षी पण चाललो नाश्ता देतो. नाश्ता. तर आता तयारी करून दे, चेंज करून दे. मग तुम्हाला बघू बघा, यो असाच येणार आहे. यो पण ऐसाच येणार आहे. बुट घालते मग सॉक्स करायला पाहिजे. तू ऐसत चल ऐसत चल. काय बघा तयारी बघा. यो तर याला सेल्मॉन बॉय यो आपण तुम्हाला कपडा रेट करा. कसं जलणारी जलतान जलणारी जलू उद्या पण. बोल. इथं कपडा का ऑफिसला आईचा कपडा घालून जाते यार. सामान टाकलेलं आहे का इथे बघा. सामान टाकू. आता डिक्की बंद केली. त्याच्यात पाणी टाकू. कंटेन एक मिनिट. दोन वायपरमध्ये पाणी टाकावं होतं. वायपरमध्ये पाणी नव्हतं. चप्पल घालते, बुट नाही घालत. बुट चांगली दिसतात, खरोखर बुट चांगली दिसतात. पण अनकम्फर्टेबल होतं. म्हणजे काय होते? गाडी नसतं बसायचं यार, जावाची. चला काही जाता आपण निघू. ती गाडी काढलेली आहे. ड्रायव्हर भैया हे फेक दाखवू एकदा परत. माहिती आहे मी तुला असं वाटतं का मी गाडी चालवलीच नाही त्या केल्यापासून? हा हेअरबँड टेबलचा चष्मा. कंचा आहे हेअरबँड टेबल. चला गाईस. सॉरी हरबेन टेबलचा चष्मा ब्रँड नसेल माहिती तुम्हाला कारण की खूप रेअर ब्रँड आहे. असं कोणी पण नाही खास लोकच वापरतात. गाडी चालून दे रे. गाडी शिकले ना, गाडी चालून दे. उतर रे. काय झिंगेचार यो कोण आहे? आज आपण जाणार आहोत समृद्धी महामार्गात ना. तुम्हाला दाखवतो फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स इन समृद्धी महामार्ग गाईस. लेट्स गो. 220 स्पीडला. 220 फॉर्च्युनर घेवायचे. प्लॅन टू टेक अ फॉर्च्युनर. लेट्स गो. बजेट आधी 30 लाखाचा होता, आता वाढले डबल. आता अजून 30 लाख. अजून 30 लाख डबल. बघा कुठं न्यूज बी झाली, कुठल्या बँकेत चोरी बिरी झाली, मला मध्ये टाकून माझा ब्लॉग बघा. हे दोन आहे, मी साक्षीदार आहे. यांना दोघांना न्या तुम्ही. काली दिसते. सिद्धू फोन विसरला ऍक्च्युली. आता सिद्धूला लॉक खोलता नाही. यो खोल. हा यो लॉक खोल. आता इथं फक्त अख्खे घरानं माझा आणि दिसूचा अंगठा लागते. अजून कोण
शांत काय पाहिजे होतं. चल रे लेट्स गो. कमॉन सर. बसा. तुला असं मधीन बसायचं आहे म्हणून. अजून वेस्लिन कला घेतली. पण वेस्लिन कला घेतली तुम्ही. वेस्लिन कला घेतली. अरे, ऐ? तू काय घेतले? कला घेतले. अरे ते थंडी मग पाय बी फुटतात ना पाय तिथे. आपण काय महिन्याभर तिथं नाही पण हवेवर फुटतात तिथे. हवेवर. गाईज आम्ही निघलोय पण गाडी आतून काय हालत नाही. रस्त्यावरून अशी गबल काढू असेल ऑडियन्सला. ट्रॅफिक बघा असे एन्जॉय करते. जसं बाहेर काय व्ह्यू आहे. व्ह्यू बघा. पिक मिल कंटेंट. पार तुला काय झाली हो हायवे. किती किलोमीटर आहे. नागपूर नागपूर नंतर बिगपूर आहे. बिगपूरला आपल्याला नागपूरचे पण अल्ट्रा स्मॉल टूरला जाऊ द्या आपल्याला. पण 2.5 बिगपूर रस्ता आहे आणि एकदम मक्खन रस्ता आहे. एकदम साफ सोपा. म्हणजे या टोल नाक्यावर कॅमेरा नाही. मग तू गाडी तरी पण तू गाडी पळवू नाही शकत. कारण की या टोल नाक्यावर तुझी रीडिंग होईल. पुढच्या टोल नाक्यावर तुझी रीडिंग होईल. तर तू टायमाच्या आत पोहोचला मग त्यांना समजेल ना ओव्हर स्पीडिंग केली. मग ते तुझं पैसे कापतील. समजला. आता किती टोल भरायला तरी अंदाज 140 आहे. कशी दिसते बघ. काय आली ती गाडी. ब्लॅक लिस्टेड. बॅलन्स कमी होता. मग डायरेक्ट ब्लॅक लिस्टेड टाकतात. मी निघताना करायला विसरलो ना. झाला का. वेलकम टू समृद्धी महामार्ग गाईज. वेलकम. ब्लॅक लिस्टेड. मेसेज आला होता. हां मुरबाडला पण जात बोगदा इथे पण बोगदा आहे. मग काय करू आम्ही. नाही मी सांगते बरं इथे पण म्हणजे ही कुठे निघेली हो. येऊ ना त्या साईडला निघाल. अरे पण कुठे आपण या साईडच्या गेलो त्या साईडला निघाल ना. घोड्यानं ना येताना परत काय म्हणते बेकार. दुसरा बोगदा सरलांबे बोगदा. हो व्हाईट लाईट जरा ॲस्थेटिक वाटते नाही का बोगद्यानं. बघ एक भारी ना. कोळी लोकांचंच आहे रे. लोकांचाच आहे. हा आपलंच आहे ते. तूच होती त्या दिसली का. हा मग मी बावळ्याची पाठी घेऊन चाललेली हा. नाही याचा कडा बोली नारळी पौर्णिमेचा हा तो कडा. ठीक आहे. शेतू त्या टोपली नव्हता का. नाही नाही का. त्या टोपलीत नारळ असते. टोपली नसते. शेतूला त्या पण जागा नाही दिली. काय तयारी न. फोर्थ बोगदा हा काय. चौथा बोगदा वशाला बोगदा. कशाला वशाला. लेट्स गो. गाईज आपला 5वा बोगदा इगतपुरी बोगदा. तुम्हाला काय माहित काय वाटत असेल. नुसता बोगद्याची इंटरव्ह्यू तिथे अजून काय नाही. सगळं मोठं आहे मला वाटतं. ही गाडी भारी दिसते. सिट्रॉन. एंड काही दिसतच नाही. दिस इज द एंड. होल्ड युअर ब्रीथ. SOS. अजून संपत नाही. खरोखर दिस इज द एंड नाही का. 2 किलोमीटर झालं मला वाटतं. 2 किलोमीटर जास्ती वाटते. तो तो बघ. बाबा योच मोठा बोगदा मला वाटतं. असं वाटते चकवा लागले. असं म्हणजे टर्न मारतो बोगद्याचा एंडच नाही. टर्न मारतो बोगद्याचा एंडच नाही. काय विषय समजत नाही. समोर पण येत नाही दिसत. हो ना दिसतच नाही. समोर बघा ना. समोर तरी दिसला पाहिजे ना एंड. एंडच दिसत नाही. चकवा. अजून एक टर्न आले बघू. या टर्नवर एंड दिसते का नाही. कुछ तो गडबड लग रहा है इसमें 100%. काय एंड अजून दिसत नाही. अजून नाही ना. 5 किलोमीटर तर झालेलं आहे अजून आम्हाला एंड दिसला नाही. 2 किलोमीटर मध्ये एक्झिट आहे. अजून 2 किलोमीटर नंतर एक्झिट आहे. आपण आलो काय.
आता आपण अटल टनलच्या बाहेर निघू आणि त्या साईडला असेल बरफ. या बघ ना कसं वाटतंय. हे भारी आहे सिस्टम. आता आपण थांबलो थोडा काहीतरी खायला काही जाम आलं जाम. पाय बी मोकळं करा काय, पाय बी मोकळं करा. पाय दुखत असतील, पाय दुखतं ना तुझं शितू, तुझं पाय दुखतं ना? पाय नाही दुखत. काय दुखते? थोडा ओत दुखत आहे ना. याला वॉशरूम शोधू बोलते. हां काय नाही. असा तर आवाज जोरा नसते. आता बाहेर विचारला काय नाही काय नाही. आपला मेन आपला आलेला आहे मेन सिस्टम. इथं आपल्याला मेन म्हणजे द्यायचा होता. सिद्धू तुझा तो आला आहे. तुझा आहे तो. तुझा तो आला आहे. तुझा यू आहे सिद्धू. आहे ना तू. बस नको बसू. काय वॉशरूम ना. आतमध्ये ना नहीं आम्हाला अलाउड होता 14 जणांना. म्हणजे इसको लाया ना, इसके वजह से आपको अंदर नहीं बैठने बोलने का. ऑर्डर मम्मीचा डब्बा आणले काय आणले. बीटरूट. मम्मी फुल आयचे नाही काय. मम्मी फुल आलू लाजवाब. हां काय काय वाटलं तुम्ही. आलू लाजवाब तंदुरी आलू, गरीब आलू नाही, आलू गोबी. बिगरूट आणलं. बीटरूट नाही बिगरूट. काय बोलत होता? पनीर नाही जरा चना कोलीवाडा खावायचा सर. मग त्याला पनीर पण खावायचं सर. त्याच्यासाठी स्पेशल आहे पनीर कोलीवाडा ना. पनीरच्या बरोबर तुम्हाला कांदा पण खावायचा असेल तर पण 2. पण त्याच्यासाठी आहे पनीर 2 प्याजा. काय काय नाही. हे बघा सब्जी की बाहेर. हे बाहेर कशाला लिहिले? कारण की आपण बाहेर बसलो. आतमध्ये बसलो असताना तर लिहिलं असतं सब्जी की अंदर. हां असं असतं. आपल्या ऑर्डरमध्ये देऊन दे. दाल मखनी. हां मी पण त्याच होतो. दाल मखनी दिसतच नाही. मग दाल तडका सांगा. इथं काय पनीर का तोहाफा. मला वाटते तोफा लिहायचा होता म्हणून तोहाफा. ऑटो करेक्ट करा काहीच. हे हॉटेलचं नाव ऑटो करेक्ट करा. तोफा आहे तो. पनीरच्या बरोबर एक मक्खन करून भेटते. पनीर मक्खनवाला. ज्याला पनीर जाम पसंद आहे. हां जाम आवडतं. हां त्याच्यासाठी त्याला पनीर पसंद आहे. त्याच्यासाठी पनीर पसंद. या हॉटेलांची बाहेर घालून ते आधीच बाहेर बसल्या होते. डायरेक्ट गाडी बसली. आणि नका येऊ तुम्ही साहेब, नका येऊ. पनीर पटियाला पण आहे. पटियालाची स्टाईल कर. पटियालाची स्टाईल कर. कुछ हटके मध्ये काय आहे बघ. तवा मसाला म्हणजे कसा Stuffed लोखंडाचा tomato. तवा असेल ना तो तुम्हाला कापून देतील. तिची मसाल्याची ग्रेव्ही तो बनवून देतील. काजू मसाला, चीज पनीर मसाला, मशरूम टिक्का म्हणजे काय माहिती का? आपला हळद कुंकू असते ना का, ते टिकला लावून. चपातीनं प्लेन रोटी. हां बटर मिस्सी रोटी असेल ते. त्यावेळी मिस्सी केला असेल. मेसी आईला असेल एक हात वेली आहे इथं. मग त्यांनी मिस्सी रोटी केला त्याला. बासमती की बाहेर. परत आपण बाहेर बसलो ना म्हणून बाहेर आहे. आतमध्ये नसतो का बासमती की अंदर. इंस्टाग्राम को फॉलो करा गाइस. इंस्टाग्राम फॉलो आम्हाला. नीट ओपन घे. नीट लाव. सब्जी. हा बेबी. खाला पण काही काय पनीर आहे. ही दाल मखनी आहे. लोणचा, कांदा, लिंबू, रोटी. आता खातो आणि जो लेट गो. काही आपला जेवण झालेलं आहे. तेवढा ठीक नव्हता म्हणजे ठीक होता. तेवढा पण चांगला. गाडी काढून ठेव मागे. आता आणि ड्रायव्हर चेंज. तर लई स्विमिंग पूल पण आहे. भारी आहे. अरे मम्मी यार. अरे मागे बस. गाईस आता मस्तपैकी झोप काढू. एक सुस्ती आली.
आपला आपला पोट भरलेला आहे काही आता गाडीचा पण पोट भरू मस्त. पेट्रोल भरायला थांबलो. फोन पे आहे का? कॅश आहे कॅश. 8 लिटर. इथं ना आता पुढे वैतरणा डॅम्प आहे. वैतरणाचा डॅम्प आहे तो. नदी बघा. आमच्या लोकांना काय भारी आहे ना घराच्या बाहेर नदी. काय भारी दिसते. अरे यार काय काय एन्जॉयिंग. गप्पा गुप्पी गप्पा व्यवस्थित राहील. ढगबो कसा दिसते. तर गाईस इथं थांबलेलो जरासा पिट स्टॉप साठी पाय मोकळं करायला थांबलेलो. क्या बोल रहे हो जी? क्या बोल रहे हो? काय नाही आईच याला आता इकडेच सोडतो आम्ही. पाय बोल कैसा रे लाजू नका. तर गाईस आता आम्ही चाललो मंदिरात म्हणजे आतमध्ये तर पाया पडायला चान्स भेटला. भेटला. गर्दी कमी असली तर VIP. गर्दी कमी असली तर आम्ही जाऊ नाही तर बाहेरूनच हात जोडून येऊ. दाखवतो कसा. गर्दी असली तर VIP लोकांना पण सोडत ना असं होतं. गर्दी असली तर काही नाही. जाम गर्दी असते एकादशी तुम्हाला माहितच असेल. ही आपली गाडी इथं लावलंय. काय तो नाडीवेद म्हणजे नाडीवेद म्हणजे अरे चल चल मम्मी चल. ऑलरेडी यावरती टाइम झाले. संध्याकाळी जाऊन हॉटेलांची ऑर्डर लागेल. बापरे, नको नको. त्यामुळे जमणार नाही. मला पण जमणार नाही. नाही तर आम्हाला एकदम आम्हाला दम ऐसा काही नाही ना. चला ब्लॉग एंड करू इथं आपण. हो भाई भाई हेल्दी आहे फुल. थांब 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 जाऊन दे 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 भाई. बी मस्ती नको. हा दरका मावली. जाताना तर काही आता आपण मेन मार्केटमध्ये मेन मार्केट नाही मेन मंदिरचा परिसर आहे. बाजूला मंदिर आहे इथं आजूबाजूला मार्केट आहे बघा. मार्केट बघा काही मार्केटला अशीच दुकानं तुम्हाला दिसतील. आता गोंगाट पण जाम आहे. थांब थांब त्या साईडच्या चला आपण रॉंग लेनच्या चाललो. नगरपालिकेसमोर गाडी काढायला लावा. आपल्या एक गाडीमुळे पाठीमागे दुसरी गाडी उभी राहील. दिंडीवाले येत आहे. पुढे रिक्षावाले उभे तुमच्या. गोवा काही जो मेन गेट आहे. इकडच्यात पाया पडून घ्या काही. काय गाडी रस्त्यात लावून दिली माऊली. अहो आपण गाडीत बसतो लोक पायी मंदिर येतात. येतला आहे काय जाम गर्दी आहे. आम्ही पायाने पडायला गेलो बाहेरून. धन्यवाद माऊली तुम्ही गाडी बसून गाडी काढल्याबद्दल. करू नका. पोलीस प्रशासन तुमच्या बोरे घेतली 120 रुपयाची. दूर काय आता? आम्ही इथं आलो ना तर या 100% घेतो. या घेतल्या या आम्हाला घ्यावं ओळखी दुकानाला पण ओळखी. किसन रॉय मालिक राय. दिशांत रॉय रहने वाले उत्तर दिशांत प्रदेश. रॉय. किसन रॉय मालिक राय रहने वाले उत्तर प्रदेश. आपके रिश्तेदार रंजित राय. आपके रिश्तेदार रंजित राय ये नगर पालिका ऑफिस में आए हैं आपके लेने के लिए. आप नगर पालिका ऑफिस में आ जाइए. जी गोष्ट आपल्याला ठाणे भिवंडी कुठं नाही भेटली ती गोष्ट आपल्याला नाशिकला भेटली. ही बघा गाईस. ही बघा ॲज युजल गाईस आम्ही इथून पण घेतला नाही. नाशिकला येऊन पण आम्ही घेतला नाही काही. नाशिकला क्वालिटी नाही तर तशी भेटली पाहिजे. मम्मी पप्पा मागे झाले काही नाही ते माहीत नाही. बघू बोलला बॅक साईड एंट्री करून देतो एक्झिट मस्त नेते होतो आपल्याला. बोला काय पाहिजे. बघा काय खतरनाक दिसते. शुद्ध त्या बघ लाईन बघ कशी दिसते. सूर्याची लाईन बघ कशी दिसते. एक नंबर ना. चॉलाईन काय वारी जागा आणले रे दर्शन करायला.
हो बघ. कालो असं बोलते या हाय त्यात टाक ना कणाला पैसे बनवते नाही लाया नाही खात लाया क्या लाया क्या हो कावळा कावला कशाला का या बघून तुम्हाला काय वाटत लाया त्यांना काय म्हणतात लाया क्या अरे लाया ना दे ले पकड जाल टाक तू तर आम्हाला पाया पडायला नाही नेला ना पाया पडून पण आला ना आतमधून कॅमेरा चालू नव्हता म्हणून सॉरी कोलॅबरेशन हॅलो सिद्धू गाईज हाय गाईज हाय गाईज ऍक्च्युअल हाय गाईज ये नंबर वगैरे दे का कोणते नंबर ही बाई 4-5 वेळा भेटला आम्हाला 4-5 वेळा उडवल आता मला वाटतं एकदाच उठवून काय नवीन जागेवर आणते बघू चल नाही चल ना आता कला चल ना माहीत आहे नाही ती नाटकं करते इकडं बंद काय फिरवते नुसतं फिरवते आम्हाला अजून काही नाही आता आम्ही आलो इथं रूमवर म्हणजे तिथं ते सगळे बसले आता आम्ही जरा वेळ थांबू मग लगेच घरी जाऊ काय बोलत होता तू काय ही मांजर बघायची दिसते जसा काय वाघच आहे मी किती दिवस राहतात माणसे आता मी यावर्षी आपण द्वादशीला म्हणजे बार्शीलाच निघणार आहे दरवर्षी त्रयोदशी यावर्षी बार्शीचं कीर्तन झालं ना ते काल्याचं का लगेच बस निघाला म्हणजे बस येते का तुमची बस यावर्षी बाहेरून येणार वरून येणार एक बस असते आणि एक बस आपण मागवली आता जे चालत आलेत ना यांच्यासाठी पायी असतात ना यांच्यासाठी बस पाहिजे मग त्याला तिथून आपण चालत आणणार इथून वाऱ्यावर सोडणार ते काही याला काही विरोध केला त्यांनी बस 12-15 माणसं होती चालायला 41 माणसं होती चालायला मुरबाडचे लोक सोडून 41 माणसं आता आपण चालू घरी बॅक टू दी होम आपला आजचा काम झालेला आहे लेट्स गो वापस उद्या वापस डेली रुटीन आपलं नाही यांचा आपला चिल मध्ये काय या नको सांगू कला सरप्राईज हां अजून एक जागेवर मी जाणार आहे ते आता नाही थोड्या दिवसात जाणार आहे तुम्हाला समजेल कुठं जाणार आहे मी आता घरी चला ढग बघा कसं भारी दिसतं ढग एक नंबर दिसतं चल बस दिशाने गाईज आता आम्ही दिशांत पाटील एअरलाईन्समध्ये आलो मस्त आहे की आरामात तुम्हाला फोटो वाटते बघा आता बघा या रस्ता ऐंशीच्या स्पीडला लीन करते बाई साधा काय बाई एअरलाईन्स पंखा लावला असता टेक ऑफ करून डायरेक्ट घर आलं थोडा अंधार पडला संध्याकाळचे 6 वाजले 6 नाही 6:30 वाजले 6:27 झाले आता आपल्याला पोहोचायला अजून 3 तास लागतील 9-9:30 वाजतीलच त्यात काही विषय नाही दिशाने एअरलाईन मध्ये काय माहिती 2 तासांनी 2 तासांनी पण पोहोचू काय बोलू नाही चला बघू आपण किती वेळानं पोहोचतो आणि पोटान बोला येतं ना आता गांची अशी गाडी काल्लेरोला काहीच आता आपण परत त्याच मोठ्या सगळ्यात मोठ्या बोगद्यात आहे खाली तो आपला मी आता थोडा झोपलेलो बोगदा का तेव्हा उठतो तो बोगदा किती मोठा आहे मला आता माहीत पडले काय बोगदा 8 किलोमीटरचा आहे माहित ना भाई ओरिजिनल आहे हा ओरिजिनल आहे माहीत पडले म्हणजे आता तर माहीत पडला म्हणून त्यात तो 8 किलोमीटरचा बोगदा आहे 8 मिनिटं लागतात पार करायला हाच गाडीमध्ये 100ची स्पीडला असला का
180च्या स्पीडला होतो. झटपट आलो तरी परत. लगेच पार हे आयलो पण बरोबर ते दौरा या गेला ना. तवरी पलवली ना म्हणून. आता आम्ही समृद्धी महामार्गावर आहोत. पण रातच्या वेळेला येऊ नका. रातच्या म्हणजे स्किप करू शकता तुम्ही. रातच्या टायमाला चालेल. एक पण लाईट नाही पूर्ण याच्यावर. आता ते गाड्या चालतात. समजणार नाही. आता हे गाड्या चालल्यात म्हणून जरा फार दिसते तरी. मगाशी आमची गाडी एकटीच होती मागे. असा बेकार घालव होता आम भयानक. तर तुम्ही रात्रीच्या वेळी स्किप करू शकता. बाकी दिवसासाठी बेस्ट आहे. रात्रीच्या वेळी आमचीच गाडी एकटी. आजूबाजूला कोणीच नाही. पूर्ण काळं जंगल आहे ना. असं वाटतं वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये ॲक्च्युअलीमध्ये मागे लांबपर्यंत गाडी मागचं झाला. पुढे 1-2 गाड्यात म्हणून काहीतरी दिसते तरी. नाही तर बेकार रस्ता आहे. रस्ता चांगला आहे पण रातच्या टायमाला बेकार आहे. आता आम्ही थांबलो पेट्रोल भरायला. या माणसाला बघा रील बघते. आज रहने देता हूँ, आज रील्स देखता हूँ. ये पेट्रोल तो भरा जाएगा ना कभी भी गाइस. बरोबर आहे ना. गाडी बघा काय दिसते. गाडी बघा 170 180 गेलेली वाटते का. मला तर वाटते. चला बसा आता बसा. लेट्स गो. आपण आलो घरी. बघा चावी खोलतो. चावी नाही खोलत, टाला खोलतो. असंच ना कैसा. चावी कंची लाव. हा सॉरी गाईस. इकडं फक्त माझाच लागते. नाही दिशूदा ना माझा लागते. चावी कशी खोलती यार. लावले ना. बाहेरची लावू. हा का. हा बाहेरच्या लाईट लाव. तर चला गाईज आपण आलो घरी आणि मी फ्रेश होतो. ब्लॉग काय बनवायचं आता. ब्लॉगच एंड करतो. तरी बघू पुढे काय होला तर तुम्हाला दाखवतो. नाही तर फ्रेश करून ब्लॉग एंड करतो. 9 वाजले. आपण अर्धा तास लवकर पोहोचलो. स्विफ्ट एअरलाइन्स. आम्हाला फ्रेश बी होते. ब्लॉग एडिट करत होतो. ब्लॉग आता संपवतो. एंडिंग नव्हती केली म्हणून मी आता एंडिंग करतो. विसरलेलो का एंडिंग नाही केली एडिट करताना मला समजलं. तर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा गाईस. तिळगुळ पाठवा. गोड बोला. पाठवा. आमच्या मम्मीने बनवलं कंड भरून तिळगुळ. तर तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला आणि झोपा. गुड नाईट. चला झोपा.